काही गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, इन्फ्लुएन्सर भरपूर सारे काय असेल की ज्यांच्याकडे आपल्याला शिकण्यासारखं आहे, त्या गोष्टी शिकल्या पाहिजे आपण. आज आपण बघतो की ऑनलाईन गेमचे फ्रॉड वगैरे होते ते. आज महिने 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही माझी रील बघितलं असेल. आता तुम्हाला भरपूर इथं माझ्या आई सामान भरपूर काय आहे, ताई सामान आहे, ते तुम्हाला मुलं वगैरे असतील, ही गोष्ट एक नेहमी लक्षात ठेवा की आपल्या मुलांना मोबाईलपासून जेवढं लांब ठेवता येईल तेवढं लांब ठेवा. जेवढ्या गोष्टी लांब ठेवता येईल तेवढं लांब गोष्टी ठेवा. एक मला फोन आलाय, अननोन फोन यायचे. मी जवळजवळ जास्त अननोन फोन उचलत नाही, कारण मला दुसरा नंबर असतो. जो 15 ते 20 फोन आले की अननोन नंबरवरून. मी कंटिन्यू तो फोन उचलला. फोन उचलल्यानंतर ती ताई अचानक रडायला लागल्या तिकडनं. एवढं भयंकर रडत होतं ना. मी पहिलं आणलं म्हटलं गाडी साईडला घे. म्हटलं ताई काय झाले तुम्हाला? त्या रडायचं थांबत नव्हतं, हुंदक्यात येत होते. म्हटलं ताई झालंय का तुम्हाला? दादा माझा मुलगा 15 दिवस झाले गायब आहे. म्हटलं असं कसा गायब आहे? तुम्ही ऑफर वगैरे दिलाय का, कंप्लीट वगैरे केली का? म्हटलं हो केली. अशा पोलीस स्टेशनला कंप्लीट केली. म्हणजे काय म्हणणं आहे? ते बघतात, ते मी दररोज जाते, ते पण अजून काय सापडत नाही, मला तुमची मदत हवी. म्हटलं ताई मी लोणावळा येते, मी पोहोचतोय 4:30 वाजेपर्यंत, तुम्ही ऑफिसला या. मी गेलो ऑफिसला, ते आलते तोपर्यंत. मी ऑफिसला गेलो तोपर्यंत ते आलत्या. आल्यानंतर सुद्धा म्हणजे मला सख्खा भाव, म्हणजे माहित नाही, मी त्याला फर्स्ट टाइम वगैरे बघितलं, पण त्यांनी एक भाव, त्यांना असं माझ्यात काय दिसलं काय माहित नाही, त्यांनी मला मिठी मारला आणि रडायला लागला की म्हणजे दादा आज मला तुमची खरंच गरज आहे. म्हणजे ताई नीट सांगा आणि व्यवस्थित सांगा मला काय झालं. म्हणजे दादा माझा 15 वर्षाचा मुलगा आहे, तो आज 15 दिवस झाले घरातून गायब आहे. म्हणजे कसं काय गायब आहे, काय झालं? म्हणजे गणपतीची आरती केली आणि खेळायला म्हणून बाहेर गेला आणि परत घरी आला नाही. म्हटलं मग यापर गेल्यानंतर काय सापडेल? म्हणजे हातात एक मित्र आहे, त्या मित्राबरोबर ते गायब आहे. बरं, म्हणजे तो मित्र कुठला आहे? म्हणजे तिथलाच आहे. त्याच्या घरच्याला कॉन्टॅक्ट केला. त्या घरच्यांनी सांगितलं की दादा आमच्या घरातलं ते ATM कार्ड घेऊन फरार आहे तो जण. मग माझे मित्र होते नगरसेवक, त्यांना मी फोन केला. त्यांच्या कॉन्टॅक्टने मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते साहेबांशी वगैरे भेटलो, जे आयोग वगैरे होते त्यांच्या सगळ्यांशी भेटलो. त्या माहितीनुसार असं भेटलं की ती मुलं आसामला गेले. कुठे गेले? आसामला. मम्मीच्या ATM मधनं 40,000 रुपये विड्रॉल केले आणि ट्रेननी आसामला गेले. बरं कशासाठी गेले आसामला? काय गेले? कोणाच्या कॉन्टॅक्ट थ्रू गेले? तुम्हाला सांगतो. ते ऑनलाईन गेम खेळायचे. ऑनलाईन गेम खेळता खेळता आसामच्या एका मुलाबरोबर त्यांची मैत्री झाली. ते गेमवर एकमेकांना बोलायचे आणि त्या मुलाने त्याला सांगितलं की तुम्ही तिकडे, आम्ही तुम्हाला कामाला लावतो किंवा मी तुम्हाला पैसे कमवून देतो. 10-15 वर्ष बरोबर, यांना काय माहिती पैसा काय काय नाही, तरी पण ते पैशापोटी, लालचीपोटी ते तिकडे गेले. मग त्यांना ट्रॅक वगैरे करून तिथल्या अनाथ आश्रमात मी त्यांना तिथे केलं. त्या अनाथ आश्रमातून त्याच्या मम्मीच्या ट्रेनची वगैरे तिकीट करून त्याला इथं बोलून घेतलं. एवढी बेकार परिस्थिती. तर मोबाईल पासून लांब ठेवा. जे काही दाखवायचे ते दाखवण्याचा प्रयत्न करा. वय मला माहिती आहे, माझ्या पण घरी मुलगा आहे, मला एक मुलगी आहे, मुलगा आहे. जोपर्यंत आपण मोबाईल देत नाही तोपर्यंत ते जेवण करत नाही. 100% ॲग्री, 100% ॲग्री. काही गोष्ट आहेत आपल्याला मोबाईल होते का? नव्हते. मग त्यांना काही गोष्टीपासून आपण लावून ठेवलं पाहिजे, कारण भविष्य आहे आपलं, ते आपलं भविष्य ते. तर खरंच खूप मस्त वाटलं इथे येऊन. आणि व्यवसाय करताना